नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू सह्याद्री आयएस अकॅडमी. मित्रांनो, मुख्य परीक्षा राज्यसेवेची जी आहे त्याचा आपण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 चे टॉपिक्स बघतोय. तर त्याच्यामध्ये आपण 2 लेक्चर्स मध्ये ज्या काही पार्श्वभूमी आहे ती पाहिलेली आहे, बरोबर? किंवा अर्थव्यवस्थेशी संबंधित आणि जे काही महत्त्वाचे सेक्टर्स आहेत जसे की रोजगार असू द्या, विषमता, गरिबी हे देखील पाहिलंय. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये सर्वसमावेशक विकास, बघा सिलेबस जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ, तर हा टॉपिक आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक विकास. तर त्या संबंधी आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन जे आहे ते घेणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, आता तुम्हाला इन्क्लुझिव्ह ग्रोथ ह्या टॉपिकवर प्रश्न जो येतो मागच्या वर्षी तिथे विचारण्यात आलेला आहे की इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, किंवा त्याची संबंधित ज्या काही संकल्पना आहेत त्या देखील आपण बघणार की प्रश्न कोणत्या स्वरूपाचा होता आणि पुढचे प्रश्न जे आहेत ते कशी येऊ शकतात. बघा, समावेशक वाढ किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ ह्याच्यावर जर आता ह्या परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर तुमची उत्तराची सुरुवात जी आहे ती कशा प्रकारे करायची किंवा प्रश्नाची डिमांड कोणत्या प्रकारे तिथे आहे त्याच्यानुसार तुम्हाला तिथे उत्तर लिहावं लागणार आहे. पण प्रश्नामध्ये जर हा शब्द दिसला तुम्हाला समावेशक वाढ, तर त्याची व्याख्या जी आहे ती लिहिणं अपेक्षित आहे. तर बघा, ती आपण बघूयात काय व्याख्या आहे ती. तर आर्थिक सर्वसमावेशक वाढ म्हणजे अशी आर्थिक वाढ जी लोकसंख्येतील सर्व घटकांसाठी समान संधी निर्माण करते, बरोबर? समान संधी निर्माण करते आणि वाढलेल्या समृद्धीचे आर्थिक तसेच गैर आर्थिक लाभ संपूर्ण समाजात न्याय पद्धतीने वितरित करते. ह्या संकल्पनेला आपण सर्वसमावेशक वाढ किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे असं तिथे म्हणू शकतो. आता ही डेफिनेशन काय माझी नाही, बरोबर, मी बनवलेली नाहीये. हे डेफिनेशन कोणी दिले तर OECD नावाचा एक जागतिक स्तरावर माहित असेल तुम्हाला, एक जागतिक स्तरावर विकसित राष्ट्रांचा एक गट आहे. तर त्या गटाने जे आहे ती OECD ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिकली डेव्हलप्ड कंट्रीज, तर त्यांनी ही डेफिनेशन जी ती दिलेली आहे OECD ने. तर तुम्हाला व्याख्या देताना असं लिहायचं की OECDच्या मते, बरोबर, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, OECDच्या व्याख्येनुसार सर्वसमावेशक वाढ म्हणजे अशी आर्थिक सामाजिक वाढ जी लोकसंख्येतील सर्व घटकांसाठी समान संधी निर्माण करते. तर कीवर्ड्स काय लक्षात ठेवायचे इथे तुम्हाला, तर समान संधी, बरोबर, समान संधी निर्माण करते आणि वाढलेल्या समृद्धीचे आर्थिक तसेच गैर आर्थिक लाभ संपूर्ण समाजात न्याय पद्धतीने वितरित करते. न्याय वितरण, हे दोन कीवर्ड जे ते लक्षात ठेवा. समान संधी आणि न्याय वितरण, ज्या काही त्यातून जे आउटपुट येते त्याचे न्याय वितरण, बरोबर. मग त्याच्यामध्ये सर्वसमावेशक विकासामध्ये संपत्ती निर्मिती, आर्थिक स्वातंत्र्य आणि समान संधी हे एकाच वेळी अस्तित्वात राहू शकतात. कोणते 3 कीवर्ड्स आहेत, कोणते 3 घटक आहेत, तर संपत्ती निर्मिती, आर्थिक स्वातंत्र्य आणि समान संधी. समान संधी तर आपण पाहिलं. त्यानंतर बघा, तीन घटक जे ते तुम्हाला लिहायचे आहेत. कोणते? एक पाहिलं आपण समान संधी, संपत्ती निर्मिती आणि त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य. ही फिगर जरी तुम्ही काढली तरी तिथे चालणार आहे. दीर्घकालीन आर्थिक वाढाने त्याचा पाठपुरावा जर केला तर समाज स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आणि एक न्याय पद्धतीने विकास होऊ शकतो. अशी सर्वसमावेशक विकासाची जी आहे ती आपण तिथे डेफिनेशन असं करू शकतो. आता बघा, त्याचे घटक कोणते कोणते लक्षात ठेवायचे तुम्हाला. घटक जे आहेत ते कोणते कोणते असणार आहेत, तर आता बघा, सबका साथ, गव्हर्नमेंटचा मोठो माहिती आहे सर्वसमावेशक विकासासाठी, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास. तर ह्या विकासाच्या प्रवासात सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं मूलभूत तत्व म्हणजेच काय,
तर तुमची सर्वसमावेशक वाढीची किंवा सर्वसमावेशक विकासाची संकल्पना. बरोबर, आलं लक्षात? त्यानंतर बघा, आता जागतिक बँकेनुसार समावेशक वाढ ही जी आहे, जागतिक बँकेनुसार समावेशक वाढ ही वाढीचा वेग आणि वाढीचे स्वरूप दोन्हींशी संबंधित आहे. वाढीचा वेग आणि वाढीचे स्वरूप. वेग अशा प्रकारे पाहिजे की जेणेकरून सगळ्यांना, त्याचा सगळ्या घटकांना त्याच्यामध्ये समावेश जो आहे तो करण्यात येईल आणि त्याचं स्वरूप जे आहे ते न्याय पद्धतीने, रिसोर्सेस जे आहेत किंवा संसाधन त्यांचं न्याय पद्धतीने वितरण देखील झालं पाहिजे. अशा प्रकारे जे येते हे दोन्ही घटक परस्परांशी जोडलेले असल्यामुळे त्यांचा एकत्रित विचार करणं देखील तिथे आवश्यक ठरतं. आता बघा, सर्वसमावेशक विकासासाठी जर आपण विचार केला तर त्याचे घटक, आता त्याची संबंधित आकडेवारी पाहूयात. आकडेवारी, तर आकडेवारी तुम्हाला जे ती माहित पाहिजे. मागच्या लेक्चरमध्ये जे ती रोजगार, भारतातील बेरोजगारीची समस्या आणि आपण गरिबीच्या संबंधित आकडे देखील पाहिले होते. तर आता ह्याच्यावर कुठलाही प्रश्न आला तर त्याच्या संबंधित आकडेवारी काही लक्षात असू द्या. बघा, बेरोजगारी दर पाहिलेला आपण किती होता तो मागच्या वेळेस, अराउंड 6% होता बेरोजगारी दर. बरोबर, त्याच्यानंतर बहुआयामी दारिद्र्य जे आहे ते, बहुआयामी दारिद्र्य पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन 5.3% लोकसंख्या जी आहे ती अजूनही बहुआयामी दारिद्र्य आणि ते कमी झालेलं आहे. बरोबर, 28 ते 29% पासून ते 5.3% आलेलं आहे. त्याच्यानंतर 24.82 कोटी लोकांना जे आहे ते बहुआयामी दारिद्र्यातून सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर काढण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर महिला श्रमशक्ती सहभाग दर किती पाहिलेला होता आपण, तो ऑलमोस्ट जो आहे तो 44% होता. महिला श्रमशक्ती सहभाग दर 44% होता. त्यानंतर साक्षरता दर किती आहे, साक्षरता दर, लिटरसी रेट. बरोबर, लिटरसी रेट, साक्षरता दर 80.9%, 80.9%. त्यानंतर आता हे झालं साक्षरता. आता डिजिटल लिटरसी रेट, कारण जसं जसं आपण पुढे लेक्चरमध्ये बघणार, जसं जसं सर्वसमावेशक विकासाची त्याचं पोहोच जी आहे ती सर्वांपर्यंत जाते आणि सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा देखील वापर होतोय. तर फक्त योजना राबवणंच उपयोगाचं नाही किंवा योजनांची अंमलबजावणी करणंच उपयोगाचं नाही, तर त्या योजना लोकांपर्यंत जात आहेत की नाही आणि त्यातून जो आहे तो त्यांना फायदा घेतोय की नाही आणि तो फायदा घेऊन खरंच त्यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहेत की नाही हे देखील पाहणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळेच जे ते हे ट्रॅडिशनल इंडिकेटर्स आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन काही इंडिकेटर्स जसे की लिटरसी नंतर आता काय येतं तर डिजिटल लिटरसी, डिजिटल साक्षरता. डिजिटल लिटरसी ती ऑलमोस्ट 60% आसपास आहे. ती 30% होती आधी, पण ती 50% वर गेलेली आहे. बरोबर, त्याच्यानंतर जर आपण गिनी कोएफिशियंट पाहिला, गिनी गुणांक जर पाहिला तर लास्ट इयरचा जर आपण कन्सिडर केलं तर तो 25.5 एवढा आहे, 25.5 गिनी गुणांक. बरोबर, तर हे जे काही त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेचा वित्तीय समावेशन निर्देशांक, फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स जे रिझर्व्ह बँक दरवर्षी देत असते, त्याच्यानुसार भारतामध्ये 67 जो आहे तो वित्तीय समावेशन निर्देशांक 100 पैकी 67 एवढा स्कोर आहे तो. बरोबर, स्कोर आहे तो आउट ऑफ 167 वित्तीय समावेशन निर्देशांकामध्ये आरबीआयच्या नुसार. येस, तर हे काही आकडेवारी किंवा मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितले असेल तर ती लक्षात ठेवायची आहे. आता पुढे बघा, समावेशक वाढीची मुख्य वैशिष्ट्य काय आहेत. आता वैशिष्ट्य जर विचारली, सायलेंट फीचर्स, तर त्यामध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, सर्वांना बाजारपेठेत समान प्रवेश जो आहे तो उपलब्ध करून देणे, जेणेकरून वंचित घटक आहे त्यांच्या समोरील अडथळे दूर होतील रोजगार मिळवण्याचे. त्यानंतर गरिबी कमी करणे, हे देखील आपण डिस्कस केलं होतं. सामाजिक, मग गरिबी कमी करण्यामध्ये काय तर सामाजिक सुरक्षा जाळे जे आहे ते निर्माण करणे, जसे की त्यांना जो आहे तो रोजगारक्षम, उत्पादनक्षम त्यांची कॅपॅबिलिटीज डेव्हलप करणे किंवा त्यांना जे काही त्यांचं पेन्शन रिलेटेड विमा शी संबंधित गोष्टी त्या प्रदान करणे. त्याच्यानंतर रोजगारक्षम शिक्षण किंवा आरोग्य सुविधांमध्ये जो येतो प्रवेश किंवा उपलब्धता त्यांना देणे. त्याच्यानंतर सर्वसमावेशक रोजगार आणि सामाजिक समावेशन, महिला, अल्पसंख्याक, इतर वंचित घटक जे आहेत ते त्यांना तिथे त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे. येस,
त्यानंतर शाश्वत विकास, पर्यावरण पूरक रणनीतींवर भर देणे. सर्वसमावेशक विकासामध्ये पर्यावरणाचा देखील तिथे समावेश जो आहे तो होतो, जेणेकरून विकास जो आहे तो शाश्वत पद्धतीने झाला पाहिजे. त्याच्यानंतर प्रादेशिक संतुलन, विकासातील प्रादेशिक विषमता जी आहे ती तिथे कमी करणे. त्यानंतर सहभाग आणि सक्षमीकरण, निर्णय प्रक्रियेत विविध हितधारक जे आहेत ते त्यांच्या सहभागाला तिथे प्रोत्साहन देणे. म्हणजेच की जे काही धोरणं आखली जातात, जे काही उपक्रम राबवले जातात, योजना राबवल्या जातात, तर त्या टॉप डाऊन न राहता बॉटम अप असल्या पाहिजेत. बरोबर. नीती आयोगाचं आपण बघितलं होतं की नीती आयोगाचा अप्रोच जो आहे तो कशा प्रकारे त्यांची धोरणं जी ती खालपासून अगदी ग्रामीण स्तरापासून तर वरपर्यंत सहभागाधारित योजना ज्या आहेत तिथे बनवल्या जातात. त्याच्यानंतर सुशासन, गुड गव्हर्नन्स हा देखील एक तिथे सर्वसमावेशक विकासाचं मुख्य वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. की गव्हर्नमेंटचा अजेंडाच आहे की मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स, जास्तीत जास्त सुशासन जे आहे, मग त्याच्यामध्ये प्रशासनामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढवणे याचा देखील तिथे समावेश होतो. बरोबर. तर आता बघा, समावेशक वाढीची प्रमुख वैशिष्ट्ये जर विचारली तुम्हाला, तर हे जे काही पॉईंट सांगितलेले मी ते लक्षात असू द्या. एक म्हणजे समान संधी, लिहून घ्यावं तर. त्यानंतर गरिबी कमी करणे, त्याच्यानंतर रोजगारक्षम विकास, रोजगारक्षम विकास, त्यानंतर सामाजिक समावेशन, शाश्वत विकास, त्यानंतर प्रादेशिक संतुलन, त्यानंतर सुशासन, सेवांमध्ये प्रवेश, अशी. आणि तुम्हाला जर काही अजून पॉईंट्स आठवत असतील तर ते देखील तिथे लिहू शकता. बरोबर. आता समावेशक विकास किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ त्याच्यावर जर इन केस प्रश्न आलाच तर बघा, डायमेन्शन्स कसे तयार करायचे. फक्त आर्थिक ह्या क्षेत्रापुरतेच त्याला मर्यादित न ठेवता आर्थिक समावेशन, सामाजिक समावेशन, त्याच्यानंतर संस्थात्मक समावेशन, त्याच्यानंतर वित्तीय समावेशन, तांत्रिक समावेशन, त्याच्यानंतर लिंग समावेशन, बरोबर, जेंडर इन्क्लुझिव्हनेस, त्याच्यानंतर भौगोलिक समावेशन, त्यानंतर राजकीय समावेशन. बरोबर. अशा प्रकारे जे येते 5 ते 6 पॉईंटचा फ्रेमवर्क तुम्हाला माहित पाहिजे. कोणते कोणते आपण बघितले. एक सामाजिक, आर्थिक, हे तर मेन पिलर्स येतातच. बरोबर. त्याच्यानंतर जे येते संस्थात्मक, बरोबर, वित्तीय समावेशन, लिंग आधारित समावेशन, तांत्रिक समावेशन, भौगोलिक समावेशन आणि राजकीय समावेशन, हे त्याचे वाढीचे घटक आहे ते आपण तिथे बघू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही संकल्पना आणली का बरं, सर्वसमावेशक विकासाची संकल्पना, म्हणजे तिचा उदय कशा प्रकारे झाला. तर बघा, आधी मागच्या शतकामध्ये जे आहे ते 1900s मध्ये, तर जागतिक स्तरावर बहुत करून सरकारांचे धोरण कशा प्रकारे होते, तर ट्रिकल डाऊन थेरी जे येते त्याच्यानुसार त्यांचा जो येतो धोरण राबवली जाते. ट्रिकल डाऊन थेरी, बघा, ट्रिकल डाऊन थेरी. त्याच्यामध्ये काय असतं ना, ट्रिकल डाऊन सिद्धांतामध्ये, तर प्रथम उच्च आर्थिक वाढ, त्यानंतर लाभ जो आहे तो गरिबांपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा जी तिथे केली जाते. आणि नागरिक हे प्रामुख्याने निष्क्रिय लाभार्थी किंवा पॅसिव्ह बेनिफिशरीज असतात असं तिथे बघितलं जातं. बघा, इथे जर आपण विचार केला तर सरकार काय करतं ना, हा जो काही बघा इथे उच्च आर्थिक वाढ, त्याच्यानंतर इथे उच्च आर्थिक वाढीमध्ये जे काही अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक आहेत, जसं मोठे उद्योग असू द्यात किंवा त्यातून जे काही रोजगार होते त्याच्यावर जास्त जो आहे तो फोकस इथे केला जातो. बरोबर. त्याच्यानंतर इथे अजून काय केलं जातं ना, की ह्याच्यातून सरकारला काही टॅक्सेस मिळतात. बरोबर. टॅक्सेस मिळतात किंवा महसूल जो आहे तो सरकारकडे जमा होतो. आणि सरकार काय करतं ना, याचं इथे वितरण करतं, खालच्या स्तराकडे वितरण करतं. हे पॉप्युलेशनचा वरचा स्ट्रॅटा आहे, हा पॉप्युलेशनचा खालचा स्ट्रॅटा आहे. हा अति उच्च वर्गीय आहे आणि हा मध्यम वर्गीय किंवा
निम्न मध्यमवर्गीय, कनिष्ठवर्गीय अशा प्रकारे आर्थिक स्तरावरचा स्ट्रॅट आहे. तर अशा प्रकारे ह्या स्तराकडून जो आहे तो याच्यावर फोकस करून तिथली उत्पादकता वाढवली जाते, तिथलं उत्पादन वाढवले जाते, त्याच्याकडून जो आहे तो कर स्वरूपात महसूल गोळा केला जातो आणि त्याचं वितरण जे आहे ते रिडिस्ट्रीब्युशन इकडे खालच्या स्तरावर केलं जातं. त्याच्यामुळे विकास जो आहे तो झिरपतो, इथे ट्रिकल डाऊन होतो. ह्याला लक्षात, ट्रिकल डाऊन होतो. पण ही शाश्वत पद्धतीने चालणारी स्ट्रॅटेजी आहे का? तर ही नाहीये. येस, सरकार आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित करतं, त्यातून उच्च आर्थिक वाढ होते, अधिक कर महसूल येतो आणि पुनर्वितरण होत असतं. तर अशा प्रकारे विकास जो आहे तो ट्रिकल डाऊन होण्याचं तिथे अपेक्षित असतं. आता याच्यातील समस्या काय आहेत, गृहीतके किंवा समस्या काय आहेत, तर निवडलेलं क्षेत्र जे आहे ते वेगाने वाढेल. इथं उच्च औद्योगिक क्षेत्र आहे, तर इथे वेगाने वाढेल ते. मग वेगाने वाढल्यावर सरकार अधिकाधिक जो आहे तो कर महसूल तिथे गोळा करेल. त्याच्यानंतर सरकार तो निधी ह्याच्यामध्ये पुन्हा गुंतवण्याऐवजी काय करेल, तर इथे जो आहे तो वितरण करण्याचा निर्णय घेईल आणि पुनर्वितरणाची कार्यक्षमता जी तिथून प्रस्थापित होईल. बरोबर. तर इथं याच्यामध्ये होतं काय ना, की लोक जे आहेत ते मॅक्सिमम लोक जे आहेत ते सक्रिय लाभार्थी बनत नाहीत, निष्क्रिय लाभार्थी बनतात. बघा, निष्क्रिय लाभार्थी बनतात, पॅसिव्ह बेनिफिशरीज बनतात. ह्या प्रोसेसमध्ये त्यांचा कुठे आहे का समावेश आहे का? नाहीये, ते फक्त निष्क्रिय लाभार्थी आहेत. बरोबर. तर तिथे जो आहे तो अर्थव्यवस्थेच्या तळाशी जर आपण पाहिलं तर ते निष्क्रिय लाभार्थी झाल्यामुळे आणि त्यांचा उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नसल्यामुळे जो आहे तो तिथे काही सामाजिक समस्या देखील तयार होऊ शकतात. येस. मग त्या कोणत्या तर संपत्तीचं केंद्रीकरण होणं, लाभांचे अत्यंत संथ वितरण होणं आणि त्यातून जे ते गरिबी वाढणं किंवा गरिबीच्या ज्या काही समस्या आहेत ते तशाच राहणं. तर ह्याला अपोज म्हणून किंवा याला विरोध म्हणून जो तो समावेशक वाढीची संकल्पना जी ती अस्तित्वात आली. बरोबर. ती अस्तित्वात आली. मग त्याच्यामध्ये दृष्टिकोन कोणता, तर प्रारंभीपासूनच गरिबांना कौशल्य, रोजगार आणि संधी जे आहे ते उपलब्ध करून देणे. म्हणजेच सर्व अर्थव्यवस्थेच्या इथे वरचा सेक्शन असो, मधला असो किंवा खालचा सेक्शन असो, तर सर्वांना समान संधी ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणे. बघा, आपलं कॉन्स्टिट्यूशन, आपल्या संविधानामध्ये देखील अशाच प्रकारे आपण जर प्रिएम्बल पाहिलं आपलं, तर त्याच्यामध्ये सामाजिक न्यायाशी संबंधित ज्या काही सोशल प्रिन्सिपल जे ते सांगण्यात आलेले आहेत. येस, त्याच्यामध्ये इक्वॅलिटी, जस्टिस, सोशल जस्टिसची संकल्पना जी ती सांगण्यात आली. मग त्याच्यामध्ये नागरिकांची भूमिका काय असेल, तर नागरिक हे अर्थव्यवस्थेतील सक्रिय योगदानकर्ते बनतात. उत्पादन प्रक्रियेत किंवा अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेत ते समावेश त्यांचा तिथे होतो. फायदे काय होते याचे, तर तळागाळातील सक्षमीकरण, त्वरित आर्थिक गती आणि असमानता निर्मूलनाचे देखील तिथे फायदे आपल्याला मिळू शकतात. बरोबर. रोजगार क्षमता जी ती निर्माण होते, कौशल्य क्षमता जी ती तिथे लोकांची निर्माण होते. तर ट्रिकल डाऊन सिद्धांत, उच्च आर्थिक वाढ, त्याच्यातून जो आहे तो विकास खालच्या स्तरापर्यंत जाईल, त्याला अपोज म्हणून किंवा त्याला विरोध म्हणून त्याच्याने जो आहे तो सर्वसमावेशक वाढ होत नाही. खऱ्या पद्धतीने जे ते संपत्तीचं वितरण होत नाही, संपत्तीचं केंद्रीकरण होत आणि लाभ जे ते लोकांपर्यंत जात नाही, त्यांना समान संधी निर्माण होत नाहीत, रोजगार तयार होत नाही आणि त्यांच्यामध्ये सामाजिक आर्थिक जी समानता आहे ती येत नाही. त्याला विरोध म्हणून जे ती समावेशक वाढीची संकल्पना जी ती सरकारने तिथे अस्तित्वात केली. भारत सरकारने देखील जे ते त्याच्यावर ऑलमोस्ट 90च्या दशकापासून जे ते त्याच्यावर जास्त सुरुवात करण्यास, तुम्ही जर पाहिलं तर 11वी पंचवार्षिक योजना किंवा 12वी पंचवार्षिक योजना, त्यांचं टायटल काय होतं बरं, टुवर्ड्स मोर फास्ट इन्क्लुझिव्ह ग्रोथ. बरोबर. 11व्या पंचवार्षिक योजनेचं. आणि 12व्या टुवर्ड्स मोर फास्ट इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ. येस, सर्वसमावेशक, शाश्वत आणि जलद आर्थिक विकास. तर हे सर्व ह्याच्याशी केंद्रित आहे. आता हे मी का सांगतोय, कारण ह्याची संकल्पना जी आहे ती तुम्हाला माहित पाहिजे, कशा प्रकारे जो तो विकास तिथे केला जातो. तर बघा, याची आवश्यकता का आली बरं, आवश्यकता तर हे लक्षात असू द्या की आर्थिक समावेशन, आता जे काही आपण पिलर्स पाहिलेले होते त्याचे समावेशक वाढीचे घटक पाहिले होते, आर्थिक, तांत्रिक, सामाजिक, तर ते थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करूयात आपण. येस. बघा, आर्थिक, त्यामध्ये उत्पादन वाढीचे रूपांतर स्थिर रोजगारात करण्यासाठी, आर्थिक आणि प्रादेशिक विषमता कमी करण्यासाठी जे येते आर्थिक समावेशन महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये जर आपण उदाहरण घेतलं तर नॉर्थची राज्य विरुद्ध साऊथची राज्य, त्यांच्यामध्ये कशा प्रकारची आर्थिक विषमता आहे किंवा दरडोई उत्पन्नातील विषमता आहे, तफावत आहे, तर त्याची पुनरावृत्ती न होण्यासाठी आर्थिक समावेशन जे ते महत्वाचं आहे. त्यानंतर सामाजिक समावेशन, सामाजिक समावेशनामध्ये बघा, त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा ज्या आहेत त्या इथे लोकांना प्रदान करणे. बरोबर.
अजूनही जर आपण पाहिलं तर सार्वजनिक सेवांमधील तूट जे ती जाणून येते, जसं की आरोग्यावर सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या सुमारे 2% आसपास जो तो खर्च तिथे होत असतो. जीडीपीच्या 2% जो तो खर्च होत असतो. आता नॅशनल हेल्थ पॉलिसी जी काय आली ती 2017ला, त्यांना अपेक्षित होतं की जीडीपीच्या 2.5% जो तो खर्च तिथे झाला पाहिजे, पण ते अजूनही 2%च होत आहे. विकसित देशांमध्ये ते 5% आसपास असतं. तर तो खर्च जो आहे तो वाढवणे आरोग्यावरचा हे देखील तिथे अपेक्षित आहे, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षांवरचा. त्याच्यानंतर शिक्षणावरचा खर्च जो आहे तो सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 4.6%, जीडीपीच्या 4.6% तो त्याची देखील लिमिट वाढवणे. त्याच्यानंतर कुंठलेली वाढ किंवा कुपोषण आहेत किंवा बालकांमधील समस्या आहेत, तर त्यांचं देखील तिथे प्रमाण कमी करणे, हा देखील इथे सामाजिक समावेशनामध्ये समावेश होतो त्याचा. त्याच्यानंतर संस्थात्मक समावेशन, यस, संस्थात्मक समावेशनामध्ये सक्षम आणि उत्तरदायी सेवा ज्या आहेत त्या तिथे लोकांना प्रदान करणे. त्याच्यामध्ये मग मूलभूत सेवांचं वितरण, त्याच्यानंतर मानकांची अंमलबजावणी आणि अनौपचारिकता किंवा इन्फॉर्मॅलिटी जी ती तिथे कमी करणे. त्यानंतर वित्तीय समावेशन, वित्तीय समावेशन, बँक कर्ज आणि विमा प्रवेश, वित्तीय समावेशन आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर तांत्रिक समावेशन, बरोबर, तांत्रिक इंटरनेट आणि डिजिटल सेवा ज्या आहेत त्या थेट लाभार्थ्यांपर्यंत तिथे पोहोचवणे. तंत्रज्ञान, परकीय थेट गुंतवणूक, जागतिक मूल्य साखळा यासारख्या विकासाच्या नव्या प्रेरक घटकांचा लाभ जो आहे तो मोठ्या लोकसंख्येला तिथे प्रदान करणे. त्याच्यानंतर भौगोलिक, दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये विकास जो आहे तो नेणे, जसं की आकांक्षी जिल्हा कार्यक्रम जो आहे तो, आकांक्षी जिल्हा कार्यक्रम एक सर्वसमावेशक विकासाचं एक आपण म्हणू शकतो की मॉडेल स्कीम आहे ती. कारण का, तिथे अतिदुर्गम भागांमध्ये असे जवळपास आय थिंक 111 जिल्हे निवडलेले होते भारतातून. आकडा मे बी थोडाफार कमी जास्त होऊ शकतोय. तर ह्या निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये त्याच्यानंतर एक्सप्रेशनल बॉक्स प्रोग्राम पण आला, आकांक्षित तालुका कार्यक्रम. तर अशा जिल्ह्यांमध्ये शासनाच्या ज्या काही सर्व योजना आहेत त्या जे त्यांचं सॅच्युरेशन करणे, म्हणजे त्यांचे फायदे जे आहेत ते सर्व फायदे सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे. तर त्यातूनच जे ते भौगोलिक विषमता, भौगोलिक असमानता जी आहे ती तिथे दूर होईल आणि ग्रामीण भागामध्ये, दूरस्थ भागांमध्ये जो आहे तो विकास प्रक्रिया तिथे पोहोचेल. त्याच्यानंतर लिंगाधारित समानता, महिलांसाठी समान संधी व नेतृत्व प्रदान करणे. मग त्याच्यामध्ये सामाजिक स्तरावर असू द्यात, राजकीय प्रतिनिधित्वामध्ये असू द्यात किंवा त्यांना आर्थिक संधी, रोजगारक्षम संधी निर्माण करणे असू द्यात, हे देखील तिथे समावेश त्याचा होतोय. बरोबर. आणि राजकीय, त्याच्यामध्ये नागरिक सहभाग आणि प्रतिनिधित्व जे ते प्रदान करणे लोकांना. तर अशा प्रकारे हे घटक एवढे तिथे लक्षात ठेवा. प्रश्न जर आला तर हे घटक याच्या भोवती तुमचं उत्तर जे ते तिथे फिरलं पाहिजे. त्याच्यानंतर आता आव्हाने कोणती आहेत बरं? आव्हाने कोणती आहेत सर्वसमावेशक विकासाची? तर त्याच्यामध्ये बघा, आर्थिक समावेशनामध्ये जर आपण पाहिलं आव्हानांमध्ये, तर बहुआयामी गरिबी, संपत्तीचं केंद्रीकरण, कृषी क्षेत्रातील छुपी बेरोजगारी आणि अनौपचारिक क्षेत्रातील असुरक्षित रोजगार, बरोबर. त्यानंतर सामाजिक व प्रादेशिक मध्ये ग्रामीण आणि शहरी, ग्रामीण, शहरी आणि आंतरराज्य विकास दरे, तसेच जात, लिंग, धर्म आणि अपंगत्वावर आधारित भेदभाव जे ते अजून देखील चालतात. त्याच्यानंतर कौशल्य आणि तंत्रज्ञान, कौशल्य आणि रोजगाराच्या गरजांतील विसंगती, जसं की आपण लास्ट लेक्चरला पाहिलं की इंडस्ट्रीची डिमांड आहे तुमची, पण कौशल्य असलेले व्यक्ती जे आहेत खूप कमी उपलब्ध असल्यामुळेच जे ते रोजगार तिथे तयार होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, तर अनौपचारिक रोजगारांचं प्रमाण वाढतंय आणि जे औपचारिक फॉर्मल रोजगार जे किंवा स्किल बेस्ड कौशल्याधारित जे रोजगार आहे त्यांचं प्रमाण मागणी असून देखील वाढत नाही. कारण का, तर कौशल्य आणि रोजगाराच्या गरजांमधील विसंगती, बरोबर. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील डिजिटल व बँकिंग साक्षरतेचा अभाव. जर ग्रामीण भागात गेला तुम्ही तर डिजिटल लिटरसी अजूनही ऑलमोस्ट 35%च्या आसपासच आहे. 1/3, 1/3 लोकसंख्या जी ती फक्त डिजिटल साक्षर आहे. त्याच्यानंतर प्रशासकीय कारणे, भ्रष्टाचार, प्रशासकीय आव्हाने, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, महिलांचा असमान श्रमशक्ती सहभाग आणि हवामान बदलाचा उपेक्षित घटकांवरील वाढलेला प्रभाव. तर अशा प्रकारे आव्हाने जे ती तुम्ही तिथे लिहू शकता. आर्थिक, प्रशासकीय, सामाजिक, प्रादेशिक, कौशल्य तंत्रज्ञान आधारित जी ती ह्या पॉइंट्स मध्ये तुम्हाला आव्हानं जे ती लिहायची. त्यानंतर आता उपाययोजना जे ते कोणत्या करण्यात आलेल्या आहेत बघा, त्यामध्ये आर्थिक आर्थिक समावेशनासाठी जे आहेत पायाभूत उपाय बघा, त्याच्यामध्ये पायाभूत उपाय कोणते आहेत आर्थिक समावेशनासाठी? जमीनदारी व्यवस्थेच्या जमीनदारी व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात आली किंवा लँड रिफॉर्म जे ते आणण्यात आले, हरित क्रांती झाली. त्यानंतर मनरेगा, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान किंवा पीएम किसान, पीएम विश्वकर्मा योजना,
अशा योजनांद्वारे जे ते सरकारच्या जे काही घटक आहेत त्यांच्यापर्यंत इथे पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. त्यानंतर किसान सन्मान निधी, कौशल्य भारत, स्टार्टअप इंडिया, स्वनिधी योजना. आता ह्या योजना डिटेलमध्ये जाणार नाहीत आपण, त्यांचे फायदे किंवा त्यांचे तोटे किंवा त्यांच्या टेक्निकॅलिटी देते तुम्हाला माहीतच असेल. फक्त उत्तरांमध्ये उदाहरणं लिहिताना ही योजनांची नावं लिहायची आणि तुम्हाला जर एखादा तिथे आकडा माहित असेल की जनधन योजनेद्वारे 55 कोटी खाते जे आहे ते आतापर्यंत उघडण्यात आलेली आहेत आणि त्यातून जो आहे तो जवळपास 6 लाख करोडच्या आसपास डीबीटी द्वारे जे ते थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्या खात्यांमधून लोकांना निधी वितरित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला तिथे आकडे माहित असेल, एखाद्या योजनेचा एकच फॅक्ट, तर तुम्ही तिथे लिहू शकता. येस, ते आपण डिस्कस पण केलेले आहेत किंवा इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपल्या ज्या डिस्कस होणार आहेत. त्यानंतर बघा, सामाजिक समावेशनासाठी आर्थिकचं पाहिलं आपण. सामाजिक समावेशनासाठी आता सरकारी उपाययोजना जर विचारल्या किंवा उपक्रम कोणते राबवण्यात आले, तर एक 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 असं लिहित नाही बसायचं. त्याला थोडंसं डिकन्स्ट्रक्ट करा, अजून त्याला थोडंसं फोडण्याचा प्रयत्न करा. मग त्याच्यामध्ये आर्थिक लिहा, सामाजिक लिहा, राजकीय लिहा, तांत्रिक लिहा. जे मी तुम्हाला हे फ्रेमवर्क सांगितलेलं आहे ना, बघा हे फ्रेमवर्क हे लक्षात ठेवायचं आहे. हे आव्हानांसाठी पण आहे, हे वैशिष्ट्यांसाठी पण आहे, हे योजनांसाठी पण आहे आणि जर पुढील दिशा विचारली असेल, वे फॉरवर्ड विचारलं असेल, तर हे याच्यासाठी पण आहे. एवढे पिलर्स जे ते सर्वसमावेशक विकासाचे ते तुम्हाला माहित पाहिजे. येस, त्याच्यामध्ये शाश्वत पण जोडून द्या, शाश्वत पण जोडून द्या इथे, सस्टेनेबल. त्यानंतर सामाजिक समावेशनाची उपाययोजना कोणत्या करण्यात आल्या, तर सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएस, माध्यान्ह भोजन, पोषण 2.0 अन्न सुरक्षेसाठी. त्यानंतर आरोग्यासाठी आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आरोग्य सुरक्षा. त्याच्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि पीएम श्री शाळा शिक्षणाचा अधिकार, राईट टू एज्युकेशन. असंघटित कामगार आणि वृद्धांसाठी विमा, निवृत्ती वेतन, जसे की आपण लेबर कोड्स पाहिले होते किंवा ESIC, EPFO सारख्या योजना ज्या आहेत त्या पाहिलेल्या होत्या, बरोबर. त्यानंतर संस्थात्मक समावेशनासाठी बघा, संस्थात्मक समावेशनासाठी जे ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी जे ते आरक्षण देखील तिथे दिले गेलेले आहे. आय थिंक असेल इथे. येस, संस्थात्मक समावेशनासाठी बघा, त्यामध्ये मग पंचायत राज, 73वी 74वी घटना दुरुस्ती, माहितीचा अधिकार आणि सामाजिक लेखापरीक्षण देखील, माहितीचा अधिकार, सामाजिक लेखापरीक्षण, प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था, कामगार कायद्यांचं सुलभीकरण आणि सेवा वितरणात पारदर्शकता. त्यानंतर राजकीय सहभागासाठी जे येते 73वी 74वी घटना दुरुस्ती, त्याच्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांचं सक्षमीकरण, नारी शक्ती वंदन अधिनियम, त्याच्याद्वारे महिलांचं राजकीय प्रतिनिधित्व जे वाढवणे, ग्रामसभा आणि स्थानिक नियोजनात ग्रामसभांचा सहभाग जो येतो तिथे घडवून आणणे, ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन जे तिथे बनवले जातात. त्यानंतर बघा, लिंग समावेशनासाठी, जेंडर इन्क्लुजनसाठी, महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज, जसे की स्टँडअप इंडिया योजना, मुद्रा योजना किंवा जेंडर बजेटिंग जे आहे ते प्रत्येक योजनेसाठी ठराविक निधी जो आहे तो महिलांसाठी राखीव ठेवला जातो. त्याच्यानंतर बेटी बचाव बेटी पढाव, मिशन शक्ती, उज्ज्वला योजना, त्यानंतर लखपती दीदी स्कीम, नमो ड्रोन दीदी स्कीम आणि केअर इकॉनॉमीवर जो आहे तो देखील तिथे भर देण्यात आलेला आहे. भौगोलिक समावेशनासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, आकांक्षी जिल्हा कार्यक्रम, नॉर्थ ईस्टर्न रिजन साठी PM डिव्हाइन कार्यक्रमद्वारे ईशान्य भारताचा विकास, तिथे रोजगारक्षम उत्पादन, औद्योगिक क्षेत्र जे ते तिथे विकसित करणे. त्यानंतर भारतमाला आणि सागरमाला प्रकल्पांद्वारे मागास भागांना विकास मार्गिकांची जोडणे किंवा बॉर्डर रिजन मध्ये व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम, त्याची दुसरी फेज आहे, त्याची अंमलबजावणी केली जाते. त्याच्यामध्ये मग पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या बॉर्डर रिजन मध्ये तिथे किंवा नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये विकसित केल्या जातात. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून रोजगार देखील तिथे तयार केले जात आहेत. येस, त्यानंतर तांत्रिक पायाभूत सुविधामध्ये मग भारत नेट, PM वाणीद्वारे कनेक्टिव्हिटी, डिजी लॉकर, इंडिया स्टॅक, कृत्रिम बुद्धिमत्ता, ई शिक्षण, त्याच्याशी संबंधित ज्या काही योजना आठवतील त्या तुम्ही तिथे लिहू शकता. त्याच्यानंतर वित्तीय समावेशनासाठी बँक खाते, कर्ज, विमा आणि निवृत्ती वेतनाचा सार्वत्रिक प्रवेश, डिजिटल देयके, थेट लाभ हस्तांतरण. अशा प्रकारे जे ते तुम्हाला एक अंदाज आलेला आहे आता की जे समजा उपक्रम जर विचारण्यात आले तर त्याला कसं तोडून जे येते तिथे लिहायचं आणि तुम्ही जर तिथे तोडलं त्याला की टेक्नॉलॉजीच्या संदर्भात काय काय उपाययोजना घेण्यात आलेल्या किंवा प्रादेशिक विषमता, भौगोलिक विषमता दूर करण्यासाठी काय काय उपक्रम हाती घेण्यात आले, तर तुम्हाला पॉइंट्स देखील आठवण्यास तिथे मदत होईल. आपला मेन मोटो काय ना विद्यार्थी मित्रांनो, तर जास्तीत जास्त तुम्ही जे वाचताय ना तर ते पॅसिव्हली तुमच्याकडेच न राहता ते
तुमच्या उत्तरांमध्ये देखील आलं पाहिजे, त्या पेपरवर देखील तिथे आलं पाहिजे, ते पॉइंट्स तिथे तुमचे आले पाहिजे. तर त्या हिशोबाने फक्त वाचूनच नाही फायदा, तर ते ऍक्टिव्हली रिमेंबर करून, रिकॉल करून आणि त्याचं एक असं फ्रेमवर्क बनवून ते तिथे उत्तरांमध्ये लिहिणं, जेणेकरून तुमचं उत्तरही लिहिलं जाईल आणि ते क्वालिटी, त्याची गुणवत्ता देखील असेल आणि तुम्हाला त्या उत्तरांवरून जास्तीत जास्त मार्क्स जे तिथे मिळू शकतात. बरोबर. वित्तीय समावेशना संबंधित आता बघूयात आपण वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन. या काही योजना दिलेल्या आहेत, योजना तुम्ही बघून घ्या एकदा डिटेलमध्ये जे येते, त्याचे फायदे तोटे काय आहेत आणि त्याच्यातून जो तो समावेशक वाढ कशा प्रकारे होऊ शकते. येस, स्टँड अप इंडिया असू द्यात किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजना, पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री जनधन योजना, वित्तीय समावेशनाची. आता वित्तीय समावेशनाचे आधारस्तंभ काय आहेत बरं? फायनान्शियल इन्क्लुजन. जेव्हा आपण फायनान्शियल सर्वसमावेशक वाढ जेव्हा आपण म्हणतो, तर सर्वात महत्वाचं त्याच्यामध्ये काय येतं ना, तर फायनान्शियल इन्क्लुजन, वित्तीय समावेशन. वित्तीय समावेशन. आता त्याचे पिलर्स आहे काही, तर बघा ते 5 पिलर्स आहेत, त्याचे 5 प्रकारे आपण त्याला तिथे डिनोट करू शकतो. तर वित्तीय सेवांमध्ये प्रवेश, वित्तीय सेवांमध्ये प्रवेश, त्यानंतर विविध वित्तीय सेवांची उपलब्धता, उपलब्धता, त्यानंतर अफोर्डेबिलिटी किंवा परवडण्याजोग्या, वित्तीय सेवा कितपत परवडण्याजोग्या आहेत, अफोर्डेबिलिटी. त्यानंतर जागरूकता, वित्तीय सेवांची जागरूकता. जरी गव्हर्नमेंटने एवढे इनिशिएटिव्ह घेतले पण लोकांमध्ये त्याबद्दल अवेअरनेसच नसेल तर त्यांचा फायदा काय. येस, तर अशा प्रकारे जे येते मग वित्तीय सेवांमध्ये प्रवेश, मग बँक खाते तुमची किती उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत किंवा वित्तीय सेवा त्यातून किती मग त्याच्यामध्ये तुमचे सेव्हिंग्स अकाउंट किंवा तुमचं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा त्याच्यातून जे ते लोन किती प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येते किंवा डिजिटल वित्तीय सेवा ज्या आहेत UPI सारख्या सेवा तुमच्यापर्यंत किती प्रकारे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याच्यानंतर जसं की उपलब्धतामध्ये आपण बघू शकतोय देयके आणि हस्तांतरण, कर्ज, बचत, विमा, निवृत्ती वेतन ह्यासारख्या सेवा ज्या तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर किंवा परवडण्याजोग्या म्हणजे अफोर्डेबिलिटी, कमी व्याजदरातील कर्ज जे आहे ते तुम्हाला उपलब्ध झालं पाहिजे आणि परवडणाऱ्या हप्त्यांमध्ये जो आहे तो विमा देखील तिथे उपलब्ध असला पाहिजे. त्याच्यानंतर नियमांची पर्याप्तता, बरोबर, जागरूकता. त्याच्यानंतर हा एक पॉइंट आहे, नियमांची पर्याप्तता. नियमांची पर्याप्तता म्हणजे त्याच्यामध्ये सायबर संरक्षण, फक्त वित्तीय समावेशन करूनच फायदा नाही तर त्याला एक सुरक्षित चौकट देखील प्रदान केली गेली पाहिजे. जसं की ह्या सर्व सेवा आपण डिजिटल स्वरूपात देतो तर त्यांचं सायबर संरक्षण देखील झालं पाहिजे, पुरेसे नियम देखील पाहिजे जेणेकरून फ्रॉड सारख्या घटना होणार नाहीत आणि गरजेनुसार तयार केलेल्या सेवा देखील पाहिजे. टेलर्ड मेड म्हणतो ना आपण, की समजा SME, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत तर त्यांना परवडणारं कर्ज ते कोणत्या स्वरूपात दिले गेले पाहिजे, कोणत्या वित्तीय संस्थांकडून दिले गेले पाहिजे, त्यांची एक रिक्वायरमेंट वेगळी आहे समजा. आणि कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्यांची कर्जाची मर्यादा किंवा त्यांचं स्वरूप वेगळं आहे. तर अशा प्रकारे त्या ठराविक घटकांसाठी ठराविक पद्धतीने बनवण्यात आलेल्या सेवा, बरोबर, त्याला आपण टेलर्ड मेड सर्व्हिसेस असं म्हणू शकतो, गरजेनुसार तयार केलेल्या सेवा, तर त्या देखील उपलब्ध तिथे झाल्या पाहिजेत. आणि जागरूकता, त्यामध्ये मग जागरूकतेमध्ये वित्तीय साक्षरता असली पाहिजे आणि माहिती तंत्रज्ञान संप्रेषण सेवा जे त्यांचे नियम लोकांना त्या ठिकाणी तिथे माहीत करून दिले पाहिजेत. येस, तर हे सर्व फायनान्शियल इन्क्लुजनचे पिलर्स आहेत. वित्तीय सेवांमध्ये प्रवेश, वित्तीय सेवांची उपलब्धता, वित्तीय सेवा परवडण्याजोग्या पाहिजेत, त्यांची जागरूकता आणि नियमांची पर्याप्तता, हे त्याचे पिलर्स आहेत. जर प्रश्न आला तर हे तुम्हाला तिथे लिहायचे. आता त्याच्याशी काही आकडे लक्षात असू द्या, तर ते कोणते बघा. इकॉनॉमिक सर्वेमध्ये ह्या वर्षीच्या भारताचा जो काही आर्थिक सर्वेक्षण आहे इकॉनॉमिक सर्वे, त्याच्यामध्ये 2000 बँक खातेधारकांचं प्रमाण 2011 मध्ये 35% होतं, ते आता 89% झालेलं आहे. 89% कोणाचं प्रमाण, तर बँक खातेधारकांचं प्रमाण 2011 मध्ये 35% होतं ते. त्याच्यानंतर जनधन खात्यांची संख्या 55 कोटी पर्यंत पोहोचलेली आहे आता.
जनधन खात्यांची संख्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचा वित्तीय समावेशन निर्देशांक तो देखील 64 वरून 67 पर्यंत गेलेला आहे. 64 वरून 67 पर्यंत गेलेला आहे एका वर्षात. मार्च 2024 ते मार्च 2025 मध्ये एका वर्षामध्ये जो आहे तो 3 अंकांची त्यामध्ये वाढ झाली. तर याच्यावरून असं जाणून येतंय की वित्तीय समावेशन जे आहे ते भारतामध्ये तिथे होतंय आणि त्याचे फायदे देखील तिथे लोकांपर्यंत पोहोचत आहे. आता त्याच्याशी संबंधित योजना देखील पाहिल्या तर योजना जर विचारल्या तर ह्या माहित पाहिजे. मग जनधन योजना, मुद्रा योजना किंवा स्टँडअप स्कीम, स्टार्टअप इंडिया. येस, तर अशा प्रकारचे तुम्ही तिथे सांगू शकता योजना कोणत्या होत्या. आता पुढील वाटचाल जर विचारलं तुम्हाला की समावेशक वाढीला चालना देण्यासाठी अजून काय काय करण्यात आलं पाहिजे, तर फ्रेमवर्क तेच आहे आपलं. आर्थिक क्षेत्रात काय करू शकतोय, तंत्रज्ञान क्षेत्रात काय करू शकतोय, प्रादेशिक विषमता कमी करण्यासाठी, शाश्वत विकास कमी करण्यासाठी काय करू शकतोय. बरोबर. आता ट्रॅडिशनली पॉइंट्स जे आहेत ते तर लिहाच, पण त्याच्यामध्ये अजून थोडेसे ऍडिशन देण्याचा तिथे प्रयत्न करा. जसं की बघा, आता बँकिंग खातं उपलब्ध नाहीये हा प्रॉब्लेम 10 वर्षांपूर्वी 15 वर्षांपूर्वी होता. बरोबर. आता बँकिंग खातं सर्वांकडे उपलब्ध आहे, पण त्यामध्ये जे आहे ते त्यांना किती स्वस्तात कर्ज तिथे उपलब्ध करून दिलं जाते किंवा वित्तीय सेवा लोकांच्या जे आपण म्हणतो ना डोर सर्व्हिस डिलिव्हरी, तर त्यांच्यापर्यंत किती इफेक्टिव्हली ज्या आहेत त्या तिथे दिल्या जातात, तर हे होतंय की नाही हे बघणं, त्याचा आढावा घेणं हे देखील आता महत्त्वाचं ठरणार. त्याच्यात जर कुठे कमी पडत असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणणे, अशा प्रकारचे तुम्ही तिथे पॉईंट्स लिहू शकतात की बँकिंग खाते तर आता वाढलेले आहेत, पण ज्या वित्तीय सेवा आहेत त्या लोकांना स्वस्तात उपलब्ध करून देणं हे आता सरकार समोरचं एक मोठं आव्हान त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर बघा, वित्तीय समावेशनासाठी जो येतो मग ग्रामीण भागामध्ये देखील त्याचा जो येतो विस्तार त्या ठिकाणी करणे, अजून सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आहे त्यांना तिथे प्रोत्साहन देणे, सर्वांना स्पर्धात्मक संधी तिथे उपलब्ध करून देणे, सामाजिक समावेशनासाठी जे त्या कौशल्याच्या किंवा आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा ज्या त्या तिथे उपलब्ध करून देणे. त्याच्यानंतर संस्थात्मक समावेशनासाठी ज्या संस्था आहेत त्यांची पारदर्शकता, उत्तरदायित्व अधिक दृढ करणे आणि सेवा वितरण जे ते तिथे सुधारवणे. भौगोलिक समावेशनासाठी जे ते पायाभूत सुविधांचा विकास जो आहे तो ग्रामीण भागामध्ये, बॉर्डर डिस्ट्रिक्ट्स मध्ये अजून मोठ्या प्रमाणात तिथे करणे. तर हे जे पॉइंट्स आहे पुढील वाटचालीसाठी तुम्ही तिथे लिहू शकता. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती बघा, आंतरराष्ट्रीय पद्धतींमध्ये मग मेक्सिको, आता केस स्टडी म्हणून इथे उदाहरण देऊ शकते. मेक्सिकोची ऑपॉर्च्युनिडास नावाची एक योजना आहे, गरीब कुटुंबांच्या शिक्षण, आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी थेट आर्थिक सहाय्य जे तिथे दिले जाते. भारतामध्ये अशा योजना ज्या आहेत तिथे लागू केल्या जातात. किंवा बोल्सा फॅमिल्या फेमस स्कीम आहे ब्राझीलची, मुलांचे शिक्षण आणि लसीकरणासाठी जोडलेले सशर्त रोख हस्तांतरण, कंडिशनल कॅश ट्रान्सफर. सिंगापूरमध्ये आजीवन कौशल्य विकासासाठी नागरिकांना दिले जाणारे प्रशिक्षण श्रेय किंवा ट्रेनिंग क्रेडिट्स देखील तिथे उल्लेख जर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर भारतात जर विचार केला तर तेलंगणामधील रायतो बंधू योजना, महाराष्ट्रातील काही योजना आहेत त्या लाडकी बहीण योजना असू द्यात, किंवा तुम्हाला जर कोणती अजून एखादी आठवत असेल तर तामिळनाडू मधली अम्मा कॅन्टीन. बरोबर. तर अशा प्रकारे जे येते तिथे पॉइंट्स केस स्टडीच्या स्वरूपात तुम्हाला लिहायचे. आता त्याच्या पलीकडे जाऊन एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की उत्तरामध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ वर जर प्रश्न आला तर भारतीय मॉडेल ऑफ इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा भारतीय सर्वसमावेशक वाढीचं भारतीय मॉडेल. भारतीय मॉडेल हे काय आहे बरं, तर नीती आयोगाचंच एक डॉक्युमेंट आहे. त्या नीती आयोगाच्या डॉक्युमेंटमध्ये त्यांनी भारतीय मॉडेलचे 3 उदाहरणं जे आहेत 3 प्रकारे कशा तिथे सर्वसमावेशक वाढ जे ती घडवून आणली जाऊ शकते असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, पहिलं इंडिक मॉडेल ऑफ ग्रोथ. आता हे तुम्ही टायटल इंग्लिश मध्ये लिहून त्याचं मराठीत एक्सप्लेनेशन पण देऊ शकताय, गरज नाही की ते सर्वच्या सर्व जे ते आता मराठीत ट्रान्सलेट करूनच लिहायचं.
टायटल जे येते, कारण नीती आयोगाचं डॉक्युमेंट आहे त्याच्यामुळे त्याला ऑथेंटिसिटी देखील आहे, गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट येते. इंडिक मॉडेल ऑफ ग्रोथ त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे की आतापर्यंत जो काही आपण सर्वसमावेशक विकासाचे जे काही घटक पाहिलेले आहेत किंवा तो कशा प्रकारे करून आणला पाहिजे ते बघितलेले आहेत, तर त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला जे काही भारतीय स्तरानुसार किंवा भारतीय सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक रचनेनुसार जो आहे तो स्वतःचं एक वेगळं असं अस्तित्व असलेलं मॉडेल विकसित डेव्हलप करावं लागणार आहे, आणि जे की शासन स्तरावर त्याचे प्रयत्न चालू केले गेलेत किंवा त्या योजना ज्या आहेत त्या पद्धतीने राबवल्या जात आहेत. तर इंडिक मॉडेल ऑफ ग्रोथ मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की नीती आयोगाद्वारे बघा, भारतामध्ये आपण सुरुवातीपासून जर बघितलं तर अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची जी आहे ते आपण तिथे स्वीकारलेली आहे. त्याच्यामध्ये मग आपण पूर्णतः भांडवलशाहीकडेही गेलेलो नाहीयेत अमेरिकेसारखं, आणि पूर्णतः साम्यवादाकडे देखील गेलेलो नाही. आधीचा जो USSR होता त्यांच्यासारखा आपण पूर्ण भांडवलशाही नाही आणि पूर्ण साम्यवाद देखील नाही. तर भारताने कुठेतरी मधला मार्ग जो आहे तो तिथे स्वीकारलेला आहे. तर तो मधला मार्ग जो आहे तो त्याच्यामध्ये मग सार्वजनिक क्षेत्रालाही महत्व आहे आणि खाजगी क्षेत्रालाही महत्व आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वसमावेशक वाढ जर भारतामध्ये अजून प्रभावी पद्धतीने करून आणायची असेल तर सार्वजनिक क्षेत्राबरोबरच म्हणजे शासनाबरोबर खाजगी क्षेत्रालाही तिथे प्रवृत्त केलं गेलं पाहिजे, जेणेकरून रोजगार वाढतील, शिक्षणाच्या, आरोग्याच्या, रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या दोघंही क्षेत्रांकडून तिथे उपलब्ध होतील. मग त्याच्यामध्ये बघा, गव्हर्नमेंट येतं बरोबर, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, किंवा NGO देतात तुमच्या, सिव्हिल सोसायटी येते, यांना देखील विकासाच्या प्रक्रियेमध्ये तिथे सहभागी करून घेणे बरोबर. इंडिक मॉडेल ऑफ ग्रोथ कल्चरली रूटेड, म्हणजे जी काही आपलं कल्चर आहे सर्वसमावेशक वाढीचं त्याच्यावर आधारित, जे ती सर्व घटकांना त्या ठिकाणी इन्क्लूड करण्याचं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असं काही घटकांना जे ते सरकारचा कमी हस्तक्षेप असतो, सरकारचा नसतो. साम्यवादीमध्ये खाजगी क्षेत्राला जे ते तिथे अतिशय कमी दर्जाचं स्थान असतं. तर तसं न करता सर्वांच्या सोबतीने जे ते विकास जो आहे तो झाला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं काय येतं तर बघा, अंत्योदय. दुसरं काय येतं तर अंत्योदय. अंत्योदय. दुसरं काय येतं अंत्योदय आणि सक्षमीकरण. अंत्योदय आणि सक्षमीकरण. अंत्योदय आणि सक्षमीकरण. मग याच्यामध्ये समाजातील, आता तुम्ही जर भारताची थोडीशी हिस्ट्री पाहिली तर त्याच्यामध्ये सर्वोदय किंवा अंत्योदय या संकल्पना ज्या आहेत त्या भारताच्या हिस्ट्रीमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये ज्या आहेत त्या आपण तिथे बघतो. तर त्याच्यामध्ये समाजातील सर्व वंचित घटकांची काळजी घेणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, तसेच सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, आणि भारताची कल्याणकारी संकल्पना जी ती करुणा आणि क्षमता यांचा रीती समन्वय साधते. करुणा आणि क्षमता. तो अंत्योदय किंवा सर्वोदयची संकल्पना पाहिली तर महात्मा गांधी, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे तिथे उदाहरणं देऊन अशा प्रकारे ज्या योजना आहेत त्या तिथे राबवल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून त्यांचे फायदे जे ते तिथे सर्वांपर्यंत पोहोचतील. आणि शासनाचा दृष्टिकोन हा जो आहे तो करुणा ह्या गोष्टीवर तिथे आधारित पाहिजे, आणि लोकांच्या क्षमता विकसित करणे बरोबर. क्षमता ज्या आहेत त्या तिथे विकसित करणे. कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट अप्रोच. अमर्त्य सेन, नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सेन अर्थतज्ञ, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की तुम्हाला जर सर्वसमावेशक वाढ घडवून आणायची असेल तर लोकांच्या क्षमता विकसित करण्यावर जो आहे तो शासनाने तिथे भर दिला गेला पाहिजे. त्यानंतर बघा, तिसरं जे ते प्रॅग्मॅटिझम किंवा आपण असं म्हणू शकतो की समग्र दृष्टिकोन. समग्र दृष्टिकोन. त्याच्यामध्ये फक्त GDP वरच लक्ष, GDP तर महत्वाचं आहे, पण फक्त GDP वरच लक्ष केंद्रित न करता इतरही काही पॅरामीटर्स आहे, जसं की बहुआयामी दारिद्र्य जे आहे ते कमी करणे, त्यानंतर सामाजिक कल्याणाच्या योजना ज्या आहेत त्या राबवणे, महिला श्रमशक्ती सहभाग दर जो आहे तो वाढवणे, त्याच्यानंतर जे काही इतर सामाजिक निर्देशांक आहे जसे की जेंडर गॅप इंडेक्स आहे तो कमी करणे, प्रत्यक्ष अनुभव, आकडेवारी आणि अभिप्राय यांच्यानुसार यांच्यानुसार जे धोरणांमध्ये बदल करून जास्तीत जास्त लोकांना कशा प्रकारे निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेता येईल आणि त्यांच्यामध्ये जे ते त्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल, तर त्याला समग्र दृष्टिकोन असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच GDP आधारित
वाढ न होता ती शाश्वत पद्धतीने, पर्यावरण पूरक पद्धतीने, महिलांच्या सहभागाने, वंचित घटकांच्या सहभागाने, प्रत्यक्ष अनुभवाने, सामाजिक कल्याणाच्या त्याला एक पाठपुरावा, अशा प्रकारे धोरणं आखून त्यांची अंमलबजावणी जी आहे ती केली गेली पाहिजे आणि त्यांचं ऑडिट देखील केलं गेलं पाहिजे. असा एक समग्र दृष्टिकोन जो तिथे विकसित करणे. अशा प्रकारे भारतीय मॉडेल ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ जे आहे ते तुम्ही तिथे केस स्टडी म्हणून लिहू शकताय. येस, हे लिहा त्या ठिकाणी 100%. तुम्हाला जो येतो एक्स्ट्रा 1-2 मार्क्स भेटण्यास तिथे मदत होईल. भारतीय मॉडेल ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ. योजना ज्या आहेत त्या आपण मेन जे आहेत त्या तिथे डिस्कस केलेल्या आहेत. इतरही आता पुढचे जे आपले लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये जसं जसं लेक्चरचं टॉपिक असेल तसं तसं गव्हर्नमेंटचे काय काय इनिशिएटिव्ह आहे ते देखील आपण तिथे पाहणार आहोत. तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा टॉपिक जो आहे तो आपण आज डिस्कस केलेला आहे. तुमचे काही डाऊट्स वगैरे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे ते ॲग्री इकॉनॉमी या टॉपिक पासून सुरुवात करणार आहोत. थँक्यू.